आणि यानंतरची बातमी आहे सीजेपी आणि सरकारच्या आज पुन्हा होणाऱ्या चर्चेसंदर्भातली। सीजेपी आणि सरकारमध्ये आज पुन्हा एकदा चर्चा होणार आहे। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय मागे न हटण्याचा निर्धार सीजेपीने केलाय। केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंग यांनी सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास आणि राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांची काल भेट घेऊन चर्चा केली। नवी दिल्लीतील विठ्ठलभाई पटेल हाऊस इथं ही बैठक पार पडली। या बैठकीमध्ये विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घेण्यासंदर्भात आणि मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 1 कोटींची नुकसान भरपाई देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली। मात्र धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर कोणताही तोडगा निघाला नाही। आज दुपारी 3:30 वाजता पुन्हा सीजेपी आणि केंद्रीय शिष्टमंडळाची बैठक होईल। प्रधानांचा राजीनामा न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र रूप धारण करेल असा इशारा सीजेपीने दिलाय। त्यामुळे सरकार एक पाऊल मागे जाणार की सरकारला मनधरणी करण्यात यश मिळणार यावर देशातील पुढची राजकीय आणि आंदोलनाची स्थिती अवलंबून असणार आहे।